नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या आपल्या अभ्यासाच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आजपासून आपण गणित या विषयाची नवोदय मधील मालिका सुरू करत आहोत। पहिले जे प्रकरण आहे ते प्रकरण म्हणजे संख्या आणि त्यांच्या पद्धती या विषयाचे प्रकरण आहे। त्या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवोदय ही परीक्षा या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे। नोव्हेंबरच्या शेवटी या परीक्षेची तारीख आपल्याला आलेली आहे आणि ती परीक्षा झाल्यानंतर इयत्ता 6वी मध्ये आपल्याला नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे। हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तशी परीक्षा एवढी फारशी अवघड नाही, परंतु सोपी सुद्धा अजिबात नाही। हे आपण लक्षात ठेवून आपण सर्वजण तुमच्या बरोबर इतरही जे काही आपले प्रेक्षक असतील YouTube वरील त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा काही जे आपल्याकडे बाबी आहेत त्या बाबी आपण शेअर करणार आहोत। तर संख्या यामध्ये संख्येचे बरेच प्रकार पाहिलेत इयत्ता 2री पासून आपण, आणि ते सोपे पण आहेत। तुम्हाला ते बरेचसे प्रकार माहिती आहेत, त्याच्या व्याख्या सुद्धा तुम्हाला येत आहेत। हे मला पण चांगलं कळून चुकलेलं आहे का? तर संख्याचे कोणकोणते प्रकार तुम्हाला माहिती आहेत? एकाने एकच प्रकार सांगायचा। यस, समसंख्या, बस खाली। समसंख्या, विषम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, संयुक्त संख्या, समूळ संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या। व्हेरी गुड, छान सांगतायत। अजून आहे का कोणाला काय माहिती? ठीक आहे, आपण एवढ्या संख्येच्या प्रकाराची क्रमवार माहिती पाहूया। नक्की आपल्याला प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील त्या अनुषंगाने आपण आज अभ्यास करणार आहोत। आता संख्यांच्या प्रकारामध्ये तुम्ही संख्या आणि त्यांचे प्रकार, बरेचसे प्रकार तुम्ही या ठिकाणी सांगितले। संख्या प्रकार, आता या संख्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे समसंख्या। हा पहिला प्रकार सांगितलाय पहा। आता या समसंख्येमध्ये समसंख्येची व्याख्या एकदम सोपी आहे। आपण आपल्या पद्धतीने व्याख्या तयार करू शकतो, परंतु व्यवस्थित चुकलं नाही पाहिजे। आपल्याला जे परीक्षेला प्रश्न येतील त्या प्रश्नाच्या अनुषंगाने व्याख्या तयार झाली पाहिजे। येईल का कोणाला सांगता समसंख्येची व्याख्या? असं बरोबर आखण्याचं, छान पैकी असं वर करायचं। छान, समसंख्येची व्याख्या सांग। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। खूप छान तिने व्याख्या सांगितली पहा। एकक स्थानच्या अंकाचा फक्त विचार करायचा। संख्येच्या एकक स्थानचे अंक, एकक स्थानी असणारे जे अंक आहेत 0, 2, 4, 6, 8 या 5 अंकांपैकी फक्त एक अंक एकक स्थानी असला की ती संख्या समसंख्या होते। या ठिकाणी सुंदर अशी व्याख्या सांगितलेली आहे। अजून एक व्याख्या आहे पहा समसंख्येची, येईल का सांगता? अजून एक सांग। ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। छान सांगितले पहा त्यांनी पण, ज्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो। आता इथं निश्चेष म्हणजे नक्की काय होते? निश्चेष म्हणजे काय असतं? निश्चेष पूर्ण भाग जाणे, पूर्ण भाग जाणे म्हणजे काय? पूर्ण भाग जाणे याचा अर्थ काय होतो? बाकी शून्य उरणे। हे महत्वाचं आहे पहा। पूर्ण भाग जाणे, निश्चेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य असते। ज्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। आता समसंख्येची जी उदाहरणे आहेत एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता अंक असला पाहिजे झाली समसंख्या। उदाहरणार्थ 992 एकक स्थानी 2 अंक, 10,08 एकक स्थानी 8 अंक, 25,324 एकक स्थानी 4 अंक, म्हणजे या सगळ्या संख्या समसंख्या आहेत। आता या समसंख्येच्या बाबतीत आपण 1 ते 100 चा ज्यावेळेस विचार करतो, 1 ते 100
1 पासून 100 पर्यंत एकूण 100 संख्या झाल्या. मग त्या 100 संख्यांमध्ये समसंख्या किती असतील बरं? 100 संख्यांमध्ये समसंख्या 100 संख्यांमध्ये समसंख्या किती असतील? 50. 1 ते 100 मध्ये संख्या 100 आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो निम्म्या सम आहे आणि निम्म्या विषम संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आहेत. या समसंख्यामध्ये 1 पासून जी सुरुवात झाली तर 100 पर्यंत, मग या मध्ये सर्वात मोठी समसंख्या कोणती? 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी समसंख्या सांग. 100. 100. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी समसंख्या 100. आणि सर्वात लहान समसंख्या कोणती? सर्वात लहान 2. सर्वात लहान 2 ही समसंख्या आहे. सर्वात मोठी इथं 1 ते 100 पर्यंत 100 ही मोठी आहे. तसा जर विचार केला आपण समसंख्येचा, तर पुढचा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की समसंख्यांमध्ये सर्वात मोठी समसंख्या कोणती? हा प्रश्न आहे. सर्वात मोठी समसंख्या सांग. सांगता येत नाही. सांगता येते आपल्याला? एकूण संख्या किती आहे हेच आपल्याला माहिती नाही, आपण मोजूच शकत नाही. म्हणून सर्वात मोठी समसंख्या सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. ते अशक्य आहे सांगणं. समसंख्या सगळ्यात मोठी कोणती? सर्वात लहान तर इझी, काय नाही अडचण. दोन्ही सर्वात लहान समसंख्या सर्वात मोठी आपण सांगू शकत नाही. हे समसंख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी या बाबीचा विचार करावा लागेल. आता दुसरा जो प्रकार आहे पहा, दुसरा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्या याची व्याख्या तुम्हाला येते. कोणाला येते व्याख्या विषम संख्येची? तू सांग. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्यांना विषम संख्या असे म्हणतात. बरोबर आहे. एकक स्थानी अंकाचा विचार करायचे ना. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असला पाहिजे. या 5 पैकी कोणताही अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी आहे त्याला विषम संख्या असे म्हणतात. ही झाली एक विषम संख्येची व्याख्या. अजून विषम संख्येची व्याख्या काय सांगता येईल का कोणाला? सांग. ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्या संख्येला विषम संख्या असते. अतिशय छान सांगितले बा. 2 ने भागायचं आणि 2 ने भागून बाकी जर 1 उरली तर ती संख्या काय असेल? विषम संख्या असणार आहे. 2 ने भागल्यानंतर बाकी 1च उरणार आहे का 3 उरेल? बाकी नाही उरणार. 2 पेक्षा बाकी नेहमी कमीच उरणार आहे. 2 ने भागले की बाकी 1 उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. आता इथं जशा समसंख्येमध्ये 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आहे, तसं विषम संख्येच्या बाबतीत सुद्धा आपण बोलू शकतो. विषम संख्येमध्ये म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या किती? 1 ते 100 50 विषम संख्या आहेत. पाय एकूण विषम संख्या म्हणजे 50 समसंख्या आल्या इथं आणि 50 विषम संख्या आल्या. एकूण विषम संख्या 1 ते 100 पर्यंत 50 आहेत. सर्वात लहान विषम संख्या कोणती? स्वरा. 1. सर्वात लहान विषम संख्या 1 आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती? 99. कशातली? 99. कशातली पण? 99 बरोबर सांगतो तो. 1 ते 100. 1 ते 100 मधील सर्वात मोठी विषम संख्या 99. परंतु सर्वात लहान विषम संख्या 1. पण 1 ते 100 नाही. सर्व संख्यांमध्ये सर्वात मोठी विषम संख्या कोणती? सांगता येत नाही. सांगता येत नाही. सर्वात मोठी विषम संख्या आपण सांगू शकत नाही. आता या विषम संख्येचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी विषम संख्या आणि समसंख्या एकमेकीशी ज्यावेळेस आपण ताळमेळ साधतो, ताळमेळ साधल्यानंतर आपल्याला काही बाबी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्या वेळेस आपण समसंख्या मध्ये 1 मिळवतो, समसंख्या अधिक 1 बरोबर आपल्याला मिळते काय? मिळते विषम संख्या.
आपल्याला मिळते विषम संख्या. समसंख्या अधिक 1 बरोबर आपल्याला विषम संख्या मिळते. विषम संख्या. दुसरं एक पहा, समसंख्या वजा 1 बरोबर आपल्याला काय मिळेल? समसंख्या वजा 1 बरोबर आपल्याला काय मिळेल? विषम संख्या. विषम संख्याच मिळेल. पहा तिथं सुद्धा आपल्याला विषम संख्याच मिळते. समसंख्या वजा 1 बरोबर विषम संख्या. फार तर एक उदाहरण घेऊ शकतो आपण. 98 वजा 1 बरोबर आपल्याला 97 मिळते. 97 ही काय विषम संख्या. त्याच्यानंतर आपण जर घेतलं 98 अधिक 1 बरोबर आपल्याला मिळते 99. 99 ही सुद्धा विषम संख्या आहे. म्हणजेच या समसंख्या अधिक 1 बरोबर विषम संख्या, समसंख्या वजा 1 बरोबर विषम संख्या. या विषम संख्या आणि समसंख्या यांचा आपल्याला ताळमेळ अशा पद्धतीने घालता येईल. आणि ज्या वेळेस आपण काय करू, विषम संख्येच्या संदर्भात बोलायचं झालं तर विषम संख्या अधिक 1 बरोबर काय होईल? बोला. समसंख्या. समसंख्या. नंतर विषम संख्या वजा 1 बरोबर काय होईल? समसंख्या. समसंख्या. म्हणजे या बारीक सारीक ज्या बाबी आहेत, बारीक सारीक बाबी आपण विचारात घ्यायच्या आणि त्यानुसार आपल्याला या समसंख्या आणि विषम संख्या यांचा अभ्यास करता येतोय. आता त्याच्या पुढे जर बोलायचं झालं आपल्याला तर एक अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? एक अंकी सर्वात मोठी 8. 8. छान. एक अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती? 2. 2. एक अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? 1. एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या 9. 9. त्याच्यापेक्षा थोडं वेगळं विचारतो. 3 अंकी सर्वात लहान समसंख्या. 3 अंकी सर्वात लहान 100. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या 998. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या 101. आणि 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या 999. बघा अशी जादू आहे. पहा सर्वात मोठ्या विषम संख्येतून 1 वजा केलं की आपल्याला काय मिळते? काय मिळते? सगळ्या विषम सर्वात मोठ्या सगळ्या संख्या काय आहेत रे? विषम संख्या आहेत. बरोबर आहे. आणि त्या विषम संख्येतून 1 वजा केलं की आपल्याला सगळ्यात मोठी समसंख्या मिळते. हे पण या भागामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजेच आज आपण समसंख्या आणि विषम संख्या या भागाचा अभ्यास केला. परीक्षेला त्यावर आधारित जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील ते प्रश्न आपण व्यवस्थित सोडवायचे. खूप नवोदय सोपा आहे आणि त्या नवोदयला आपण जर चांगला स्टेप बाय स्टेप करून व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर आजच्या साठी आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या हा भाग होता. तो भाग या ठिकाणी आपण संपवतोय. तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट टाका. इतरांना सुद्धा शेअर करा. थँक्यू.